नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। येणारा प्रत्येक क्षण सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य आणि आनंद आणि समाधान घेऊन येवत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आज आपण आमच्या मराठवाड्यात खास बनवला जातो हा पदार्थ बघणार आहोत आणि हा पदार्थ फार जुना आहे, पारंपरिक आहे। चला मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। इथे एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी घेतलं बेसन आणि अर्धी वाटी घेतलं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि 1 चमचा घातलं तेल आणि तेल आपण सगळं चोळून घेणार आहोत त्या पिठाला। नंतर त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालणार आहेत आणि हे पीठ कणे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, असं मध्यम असं तिंबून ठेवणार आहेत। एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्यामध्ये तेल, मीठ आणि जे तिखट घातले आपण ते चांगलं मुरेल म्हणून। आणि आपण करतोय आज उंबर हंडी। तर आमच्या मराठवाड्यातला हा खास असा पदार्थ आहे, म्हणजे पोटभरीचंच म्हणावं लागेल, ही एक भाजीच असते। तर कोणाकोणाला माहिती आहे उंबर हंडी म्हणजे काय आहे, त्यांनी ना पटकन कमेंटमध्ये सांगायचं आहे की उंबर हंडी तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही केलेली आहे म्हणून। आणि ही थोडीशी आमच्या भागातली वेगळ्या पद्धतीची आहे। उंबराची आमटी तुम्ही पाहिली असेल, पण ही उंबर हंडी वेगळा प्रकार आहे। त्यानंतर आपण पीठ मुरवत ठेवलं तर आपण मसाला करून घेणार आहे। तीळ भाजून घेतले 1 छोटी वाटी, नंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, सुकं खोबरं घालून घेतलं आणि सगळं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहताल एकदम बारीक आपल्याला सगळा मसाला वाटायचा आहे। आता सध्या तर की नाही माझं मिक्सरचं भांडे पण नवीन आहेत, त्यामुळे ना इतकं बारीक असं छान वाटलं जातं आणि एकजीव होतात कुठल्या पण वस्तू बरं का, आपण जे वाटतो ते। त्यानंतर सगळं मी ताटात काढून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, 1 चमचा घातलं एसूर आणि थोडीशी हळद घातली। सगळं आपल्याला मस्त असं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर वाटलं ह्यामध्ये पाणी किंवा तेल घालायचं आहे तरीही घालू शकता, पण छान आपण असं मिक्स केलं ना तर गरज पडत नाही, कारण जे खोबरं आहे ना आपलं बारीक वाटलेलं त्याला तेल सुटतं। आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे पीठ तिंबलेलं आहे की नाही ते तोपर्यंत मुरलेलं असेल ते पण आपण चेक करणार आहेत। आणि हा की नाही एकदम असा झणझणीत चविष्ट पदार्थ आहे बरं का, आणि भाताबरोबर खाऊ शकतो किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम भन्नाट लागतो। आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये बाजार आठवड्यातून एकदाच असायचा। मग आठवड्यातून एकदा रविवारी भाज्या आणल्या की पूर्वी काही फ्रीज वगैरे नसायचे ना, मग पहिलं सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत भाज्या टिकायच्या। त्यानंतर मग हे बेसन, डाळी, परत कुठे बटाटा वगैरे जे टिकणारं असतं की नाही तेच राहायचं। मग त्याच्यामुळे की नाही बेसनाचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यासोबत डाळीचे वेगवेगळे प्रकार असं आमच्या भागात जास्त केलं जातं। आता प्रत्येक ठिकाणची प्रथा ही वेगवेगळी असू शकते। ही रेसिपी जी आहे ती आमच्या घरात पहिल्यापासूनच बनते, म्हणजे पारंपरिकच म्हटलं पाहिजे, कारण सासूबाईंच्या घरात पहिल्या त्या जावा भावा पण बनवायच्या, त्यामुळं ती आम्हाला पण पटकन म्हणजे त्यांनी शिकवली। तर ते सगळं छान मिक्स झालं, त्यामध्ये मी थोडंसं तेल पण घातलं, मला जरा कोरडं वाटलं म्हणते। आपण जे सुरुवातीला बेसन तिंबून ठेवलं होतं का नाही ते पण चांगलं मुरलं आहे। हातावर थोडंसं त्याला तेल लावून मस्त मर्दून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आपण गोळ्या करून घ्यायच्यात आता ह्याच्या। आणि ह्याला आपण पिठी लावू शकतो, लावायचं असेल तर गव्हाचं पीठ लावायचं, बेसन नाही लावायचं। म्हणजे आपण जी त्याचा रस्सा करणार आहे ना त्यामध्ये गव्हाचं पीठ जर सुटलं तर मग आणखीन भाजीला दाटसरपणा येतो म्हणताना। मी तर लावलं नाही, मी काय केलं तेलाचा हात घेतला आणि असं तेलाच्या हाताने छान अशा हातावरती आपण पुऱ्या थापतो की नाही, आता आपण आषाढ महिन्यामध्ये किंवा आपण आमच्याकडे लक्ष्मीला जे वडे थापले जातात, आता थोडंसं सवय पण आहेत, तर ह्या पद्धतीचेच वडे असतात ते बेसनाचे, तेल लावूनच अशा हातावर थापावे लागतात। तर आता तसं करून घ्यायचं आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये। तुम्हाला लाटायचं असलं तर तसं पण भरकरणं होतं आहे आणि मस्त असं छान आपण पुरी करून घ्यायची, तेल लावत लावत आणि सगळीकडून सारखी थापायची हातावरती आणि मध्यभागी जास्त जाड करायची नाही। म्हणजे काय होतं, जेव्हा शिजती ना ती भाजी तसं तसं मग ते खूप असं मध्यभागी घट्ट होत राहतं आणि खूप जाड वाटतं ते खाताना पण, म्हणून पातळ अशी त्याची ती पुरी लाटायची किंवा मग हातावर थापायची। तेल लावून लाटलं ना तरी छान लाटली जाते, कारण आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे।
आणि मस्त अशी पुरी आपण थापून घेतली आणि मग त्याच्यामध्ये भरपूर मसाला भरायचा आणि मस्त त्याची छान अशी सगळ्या बाजूनी बंद करून घ्यायचा. आता तुम्ही पाहताल इथं मी येसूर घातलेला आहे आपल्या मसाल्यामध्ये आणि आपण जी हे करणार आहे, रस्सा करणार आहे म्हणजे आदन करणार आहे ना, तर त्याच्यात पण आपल्याला येसूर घालायचा आहे परत थोडासा. कारण जो रस्सा आहे ना तो पण आपल्याला सपक करायचा नाही, चांगला झणझणीतच करायचा आहे. आणि हे जे उंबर केलेत ना आपण उंबर हंडी, तर ते पण आपण एकदम झणझणीतच केलेले आहेत. छान असं सगळं बंद करून घ्यायचं आणि सगळीकडून त्याचे ते पाकळ्या आहेत त्या मिटवून टाकायच्या आणि असं हातावरती गोल करायचं. आता ते कचोरी करतात की नाही ह्याच पद्धतीने केली जाते बरं का. आता छान आणि थोडंसं थापायचं की जेणेकरून सगळीकडे तो मसाला पसरेल. असं सगळ्या करून घ्यायच्या आपल्याला ह्या उंबर. आणि पीठ अजिबात लावले नाही, रस्सा घट्ट होईल म्हणून. इच्छा तुमची, जर तुम्हाला लावू वाटले लावा. आणि राहिलेला मसाला आपण आदनात वापरणारच आहेत. तर एक कांदा घेतला फोडून, तो गॅसवरती भाजून घेतला, त्याचे तुकडे करून जो राहिलेला मसाला होता तो आणि तो कांदा आपण चांगला बारीक वाटून घेतला. कढईत तेल गरम करून तो मसाला चांगला परतून घेतला. त्यात परत घातला आपण थोडंसं धणे पावडर आणि काळं येसूर आणि थोडीशी हळद घातली. सगळं आपल्याला मस्त तेल सुटस्तोवर परतायचं आहे. कांदा आपण असा भाजून घातला ना त्याच्यामुळं चव चांगली येते. आता चुलीवरच्या आरात आम्ही पहिलं भाजायचो कांदा खोबरं जे आपल्याला आदनाला लागणार त्याची चव आणखीन वेगळी असायची. आणि लागलं असं गरम पाणी घालायचं. मंद आचेवर आपल्याला हे सगळं उकळून घ्यायचं आहे बरं का. अजिबात गॅस फुल ठेवायचा नाही, नाहीतर काय होतं जास्त खळखळ त्याचा रस्सा असा उखळला ना की त्याची चव पण चांगली येत नाही, तेल पण येत नाही. आणि मस्त असा रस्सा उखळला की त्याच्यामध्ये सगळे ते उंबर घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघताल आपण गरम पाणी टाकलं होतं की नाही, त्यामुळे लगेच त्याला उकळी येते. आणि आपली भाजी आपल्याला मंद आचेवर शिजवायची. तोपर्यंत मी ताक करून घेतलं. साई जमा होते, आठवड्यातून 2दा मी ताक करते, कारण ताक खायला पण लागतं आणि राहिलं तर मग कढी वगैरे करतो आपण. आणि मस्त असे सगळे ते उंबर उखळले की शिजत आले ना की असे वर तरंगतात, म्हणजे हलके होतात. आपण त्यामध्ये तेल घातलं होतं की नाही त्या पिठामध्ये, त्यामुळे ते एकदम हलके होतात आणि फुलतात, त्याचा आकार पण मोठा होतो. हिरवीगार कोथिंबीर घालायची. मस्त आपला उंबर हंडी रस्सा तयार झालेला आहे. त्यानंतर काय केलं तर आपल्या भाकरीचा तवा होता त्याच्यावरती थोडंसं तेल घालून ठेचलेला लसूण घातला आणि ही तांदूळशाची भाजी नुसती खुडून घेतली होती, कवळी कवळी, आणि धुवून घेतली होती, अजिबात चिरली नव्हती, ती घातली. थोडंसं चवीनुसार मीठ आणि जाडं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. इतकी सोपी भाजी ही आहे बरं का करायला, पण चवीला एकदम भन्नाट लागते आणि तव्यात केलेली आणखीन चांगली लागते. भाकरीचा जो तवा असतो का नाही त्याच्यामध्ये. ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या. आता मी भात ताटामध्ये वाढला नाही, कारण रोज रोज तेच दाखवण्यात येतं म्हणताना मग मसाला ताक केलं. ताकाचा मसाला पण आपण ह्याच्या आधी दाखवलेला आहे. तर उंबर हंडी रस्सा, मसाला ताक आणि तांदूळशाची भाजी, ज्वारीची भाकरी, एकदम साधा पौष्टिक भन्नाट मेनू झालेला आहे आपला. कसा वाटला एक कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.